कसा मानला ना संसाराचा कंटाळो कित्या जीवाचो सुद्धा वैता गेला पण संसाराचो कंटाळो जीवाचो वैता सांगतालाच कोणा शेजाऱ्यांना कोणा काय सांगतच नको समजला ना शेजारी कोण माझ्या काय ऐकणच घेऊचे नाही माका ठाव कसा कारण त्याला माझा लगीन झाला ना तेव्हा सगळे शेजारी कसे माका शेवंता म्हणायचे आता ते सगळे शेजारी माका शेवंता म्हणाला माझं कसं ऐकून घेतले माका सांगा माझ्या बाबानं कोणता काय चुकत नाही असा म्हणला ना चुकला माझाच चुकला मीच माझ्या हाताने माझ्या पायात धोंड घालून घेतलं आता लोकांसाठी बोलान काय उपयोग असा म्हणतात ना घर फिरला ना त्या घराची वाटेव घेतलं तसा माझा झालेला असा कुंभाराच्या घरात आमचं जन्म झालो त्याला माझं सासू सासरं होते ना तेव्हा आम्ही मातीची भांडी करायची आणि मातीची भांडी करून लोकांना द्यायची या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात भांडी विकून आम्ही आमचा पोट भरायचा पण सासू सासरे मिळले तिथून आमचं धंदो बंद झालं कारण मातीची भांडी करणं म्हणजे एकट्याचं काम नसता त्याला मदत लागता आता मागा कोणती मदत नाही म्हणून आम्ही आमचं धंदो बंद केलो समजला ना पण मी आता वाटेन चालाक लागले ना तर लोक माझी चेष्टा करतात ऐकलास मागा बोधवळ बोलावून घेतात गोशावत्या हडी हडी अशी करतो काय हो तुझं कुंभाराच्या घरात जन्म झालो ना हो मग आमचं एक मडकी घेऊन ये मग कोण सांगता आमचं एक बुडकुलं घेऊन ये माझ्या बाबानं ज्यावेळेला सासू सासरं होतो ना तेव्हा सगळे आमचा काय वया दिलंय मडकी दिलंय बुडकुलं दिलंय सगळं दिलंय आता मडकी खायली बुडकुलं होईल माझा झाला सोरकुल हो वाईट वाटतं मला समाजला ना बरं असं सांगा गेले का लोक लोक काय सांगतात तू असं कसं बोलतो तुझं हो मग हो मदत नाही असं कसं म्हणतो हो माझं असं मी नाही म्हणत नाही लोकांचे भाव असत म्हणून माझं भावा उपवा गादा समजला ना काय उपयोगाचो नाही काय कामाचो नाही सकाळी दारू दुपारी दारू रात्री दारू 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 पाणी आणि कोण देतो रोज आणि कोण म्हणून वाईट वाटता समजला ना म्हणून म्हणते मी संसाराचो कंटाळलो जीवाचो वाईटा दिला मी म्हणून या बापल्याच्या हाताखाली दिवस काढले समजला ना माझ्या जागेवर दुसरा कोण बाई माणूस असताना तर केव्हाच त्याला आता तोंडला काळापासून येत्या पण माझ्या आई बाबा माझा लगीन झाला तेव्हा मला चांगलं असायचं त्या बघ बाई माणूस असस तू समजला ना बाई माणसाच्या जातीत तुझं जलम झाला डाग लावायचो ना बाई माणसाच्या जातीत आणि कुंभाराच्या घरा आपलं नवरो कसं वाचाने लंगडो वाचाने आंधळो वाचाने त्याच्यामुळे संसार करू पाठी मायेपती मध्ये येतात नाही आता सांगल्याने बाई म्हणून म्हणजे काचीचा भांडा असता काचीच्या भांड्यात एकदा चढ गेलो का पुन्हा सांगत नाही तसंच बाई माणसाचा असता असं माझ्या आईने मला सांगलं म्हणून आई बाबाच्या नावासाठी या सगळ्या करूचा लागता समजला ना मनालाशी मी दिवस काढले म्हणजे बापल्या सांगान काय उपयोगाचा मी खोटा सांगत नाही तुमका माझ्या जर घराकडे तुम्ही सकाळी येला आणि ह्या कबाबला तर नागो बसतो दुपारी येला तर येऊ नको बा आणि रात्री समजा येईल चुका तर दारू खाऊन येतात तराम झालेला असताना त्याला काय चूक राहता नाही मग आपल्या माणसाला कसं संसार करताला माका सांगा आणि मी ते कसं संसार करताले कोणा काय सांगताला काय बोलायला उपयोग नाही आपला नशीबच तसा म्हणा पैसा मानला ना सांगत ना आंधळ आलं तर त्याच्यावर संसार करू बोलू संसार सुखाचा होतो तो पण दारुड्यावर संसार करू बरोबर नाही कारण काय सांगितलं जर भीतीत ना तर भीतीत नको तर आई बाबा नको नको ते गाडी काढता आवशी होती बापाची बघा मग मी म्हणते बघा नाही ते कोणा शिराय होते आई बाबा गाडी घेण्यापेक्षा नाही बोललेला बरा म्हणून मी कधी काही बोलत नाही समाजला ना माका गाडी घालता ते घालता शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा नको नको ती काय ना सगळे शेजारी माझ्या घराकडे ते सांगतात माका शेवट्या बघ तुझ्या भावा काय तर सांगायला ठेवा दारू खाऊन गेलो का पण आमच्या वाट्यात येतात आमच्या घराकडे आणि बाई माणसांना नको नको तर विचारित राहतात तुझ्या भावा काय तर सांगायला ठेव नाहीपेक्षा आम्ही बघून बघून घेतलो आणि तुझ्या भावाची पुष्टी करून तेव्हा ती ठेवली माझ्या बाबांना तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते माझ्या भावाची बुटली मात्र कोणी करू नको माझ्याकडे बघून गप राहा तुमचं गाडी घालतात ते मी नाही म्हणत नाही पण त्याच्या मागे मोठा कारण असा आतापर्यंत मी कोणा कधी बोलत नाही की ते आपल्या घरचा कोणी कोणा सांगायचं नसता पण म्हणतात ना कुठं धरलो का होईल येता म्हणून बोलायचा लागता
त्याचा काय होता अमावस्या पौर्णिमा येईल ना कसा त्याचा काळ होता आणि मग सर यांना गाडी घालतात बरं या काय म्हणला रस्ता आता जाऊ बाया म्हणून देवाकडे चौकशी सुद्धा मी केल्या औषधांना मोठा सांगत नाही समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथ्यापर्यंत जाऊ ठेवलंय नाही पण जातोय दिवस देव काय सांगतो ह्याच्या वेळेला म्हणतात तसा जाणारा नाही पूर्वीपासून यांच्या घरण्याचाच कसा मग त्याच्या आज्याचा कसा टाळवायचा आजो मेलो तेव्हा बाबू बापाशी असला आणि बापूस मरताना येऊ गेले पुढे बाबा बाबा म्हाताऱ्यान मरताना यांका मिठी मारल्या यांकडा आणि जेवण मला सांगलेला असा ह्याच्या वक्त सांभाळून राहा आणि ऐकल्यापासून मी तुमचा खोटा सांगत ना माझा घरात दोन सुद्धा गोड लागत नाही राडा कसा मानला ना माझ्या जर भावाक का बरा नसला ना तर मी घरात नेत नाही ना शेजाऱ्यांचे जाऊन देत तिथे न जाणू रात्रीची माका मिठी मारायचं म्हणून माका भीती वाटत असं आमच्या घरात चाललेला असा सांगाल कोणाला नाही खरं वाटत पण तुम्ही लोक बोलताच म्हणून मला सांगायचं लागतात रडतंय लगीन झाल्यापासून रडतंय काय करतात आपल्या बापू सकाळी बाहेर पडायला गेलो अजून काही पचतोच नाही कडे लोळता कडे झिंकता कोणाक माझीकडे करांग फिरता आता जीव जीव घेऊन माझ्याकडे येतो राखत आता वायसोबत वाट बघतोय आणि जर नाही वाटतो तो सोडून जातो याच क्षणी तू असशील कोठे याच वेळी तू याच क्षणी तू याच वेळी तू असशील कोठे धोकी तो मध्याचे प्यारे तुम्ही वगैरे रागान बघू नको मी तुमका बोललोय नाही मी कोणाक बोलतो त्या कुत्र्यांका हो बरोबर सकाळी मी या घरातून बाहेर पडलं काय हे माझ्या अंगार येतात आणि संध्याकाळी मी या घराकडे येताना योग ह्या पाणीत सुरपळाता योग त्या पाणीत सुरपळा कि त्या पळाता ह्याचा उत्तर माका अजून मिळालाय बाकी काय मला सोरेकरात सोरो कितको जरी घेतल्या घराकडे आपल्या चित्र मी बघा बरोबर माझ्या घराकडे येईल शिरा पडली पुढचा दरवाजो बंद म्हणजे पाटल्याला उघडा असता माई खेळली गे माई दिव बसली नाती घेऊन बसली गे माई दिया माका तुम्ही आपला घरदार सोडून दुसऱ्याच्या घराकडे इथं जा आणि जाऊन तुम्ही करतात काय ह्याच्या बरोबर ह्याच्या बरोबर सासू सांगतली सुनेचा
सून सांगतली साक्षी का ऐकणारा कोण ह्या एकटा काय का दुसऱ्या दिवसा धंदे का साक्षीन काय सांगले ता सुनेक सांगता सुनेन काय सांगले ता साक्षीक सांगता भांडावा घेतात घराकडे मला बघे फुकटचा आमचा त्रास रोज घाटभर भात ठेवते दारावर आज काय ठेवलंय नाही ना तेव्हा दारावर मारता हुडगुडता दारावर तो दारावर गेल्यावर बाहेर जेवतोय आणि भात का जेवतोय कोणाचा कुत्र तो परमांचा काय रे ओ परत ओ मला जमणारा कुठं कुत्रे वाढवता हा पाटल्या दारातून बुतूर गेलो मा फुकटचो आमका त्रास तेका बांधून तरी ठेया फुकटचे आमका ते आदत सारेले ना पाय जाग्यार राहणार म्हणतात ता खटाण जित्याची गोट मेल्याशिवाय चावची ना आता बघा होय असा थैसून नाव येतात आमचा तरांगला काय बघताना लाज वाटतं सांगायला ना आपलं हो म्हणा तो लाज वाटत लोक दारू खातच मी नाही म्हणत ना पण इतकी फुगडी पाण्यात ठेवत तर ह्यो मातीत ठेवता हो म्हणजे काय हो दारावर रवा ममाटला केला शेवट्या करून दारुगडा ना घरात येऊन बसा असं बोलतात नवऱ्या बरोबर मग कसं बोलतात कसं बोलतात असं बोलतात मग कसं येतो मोठो पती दे अरे माझ्या बाबा गेलो मोठं माटी पडून पडाच मारात नाही ते देवा येतो मोठो पती दे जरा दिल्यानंतर बैलां कसा करू आया ओळ होतो हो बघा आणि अरे तुला वाटतं काय बॉम्ब मारतोय मला कसा करू आया बघा बोल बाया मी या 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 आता आमच्या अण्णा बापल्यावर बसले अण्णा बसले पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या चाय आणू काय पेच वाढू आज वेळची भाजी करू काय बटाट्याची करू असा बाईले हवा खातो ना बटाट्याची भाजी दात पाडून बायकोन कसा वयाचा मोठे पण सांगता पण भवन कसा वयाचा सांगलाच नाही असं भवन सकाळी उठायचा दारियेच्या दुकानात जायचा मला पाहिजे दारू खायची आणि तराम होत रस्ते माती घराकडे यायचा आणि मग बायकोन बटाट्याची भाजी मुळ्याची भाजी बाबाक द्यायची मी तुमका सांगायचं होतं माझ्या संसारात दारू नको असा शान खाऊन गेलेल्या माणसा माझ्याकडे मुळ्याची भाजी नाही बटाट्याची भाजी नाही पण पाण्याचं घोट सुद्धा गावातो नाही काय कोणा बोलतो तू काल कोणा बोलतो कोणा बोलला तू बोलतोय मी ओळी बोलतो बोलतो अण्णा कुमार बोलतो कुमारी न जाता. काय गाव सांग काय करायचं शांत कळलंच का? जाती पुढे पुढे बोलावं मी सुद्धा माझ्या अंगावर येऊ नको मी तुला आधीच सांगते मी तुला आधीच सांगतो
नाही अंगावर धावता घरवाले हो दारू गाडीलाच बोलत होते रागात बोलत होते तरी तुम्ही माका एक टाकून कसे हो गेला आता तुमच्या जीवाय काय करू सांगा देवा आता काय रे करू लगीन झाल्यापासून दारू खाला लोकांचे पैसे तसे ठेवला ते आता कोण देताला दारियेसाठी लोकांकडून पैसे मागायला घेतला दारियेची बाटली आणून घरात ठेवला ते आता कोण खाताना कोण खाताना वाप कोण मारता खालच्या वाडीत कोणती कोणाच्या नावाने भेटतात तुमच्या कोणा काय काय बोलतात ते बायकां का शेजारी ती तुका काय वाटला मी मेल काय गो मेलो त्याचा तुका काय ना काय काय रडले नाही मरलंय आणि आणि काय 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 रडावून सांगितलं होतं वाप मारू काय काय सांगलंय कराचे पैसे कोण देताला गो मेला त्याचा काय ना त्याचे पैशाचा तुका पडला होय आणि आणि काय ज्याच्या त्याच्याकडून पैसे कोणावर घेतले पैसे शेजाऱ्याकडून पैसे घेतले डायरेक्ट मागा तिथं आणि आणि काय दारूचे बाटले हाडून ठेवले ते कोण घेता ती मरत घेत मी तुका वळका वळका मला मुद्दा मला ढॉंग केलं आणि मी रडायचा सांग केलं मेल्या बाहेर काय करतो मग ठाव होता तिथं सांग केलं आणि रडले किती तुमका नाही रडाली शेजाऱ्यांसाठी रडली शेजाऱ्या म्हणणार होती हो गेलो नाही याच्या डोळ्यात पाणी सुद्धा केलं माझ्या आई शेजारी मागा ओळखतात तुम्ही काय सत्यानाश केलं आयुष्यात होती सत्यानाश तुम्ही केला मी आई करू कोण नाही आता सांगता सत्यानाश तू केलं म्हणा आता उद्या करू ना उतारली नाही वाटत काय उतरायची उतरा निताना आम्ही नाही मग ती उतारली का मग बोला काय उतरली का परत चढाई मग बोलायच नको तुम्ही बरोबर सत्यानाश तू ना तुझ्या बाप्पाशी सांगायचं होतं काय बोला काय साधता तुम्ही मागं बोला मी तुमची बायको असेल माझ्या आई बाबा तुमचं बोला गावात नाही माझा आई बाबा तुमच्या दाराला नव्हत आणि माझ्या बाबाईच्या पाया पडायला लागलो माणूस तुमचं देव होतो देव माझो देव माणूस होतो माणूसच वाटता सारा भोळा माझा बाप आणि येऊन जाऊन सांगू काय करा रे पोर माझा पदरात घ्या बंगला आहे पदरात घेतला सगळा फाटान माझोच नाही या जगात असो कोणतो माणूस नाही
त्याला कोणाच्या बापाशी आपल्या चेडू जड झालेला नसता दुसऱ्याच्या दाराला जाऊन माझ्या चेडू पदरात घ्यावा तिया किती जड झाले तर विचारता बापाशी. माझा बापूस येऊ नाही आणि माझ्या बापाशी सांगल्या म्हणून तुमच्या तुमचं बापूस ऐकलो आणि तुमच्याला लगीन केल्या म्हणजे तुमचं बापूस दुसऱ्याच ऐकणारच होतो होय ना माझ्या बापाशी जर सांगला आता शेण खाऊन तर खाल्या नसता हो तुझ्या बापाने खाल्ल्यानंतर माझं दुसऱ्याचं ऐकत नाही तुमचं बापूस दुसऱ्याचं माझं नाही बापूस नाही माझा बापूस कोणता ऐकत वही चूल पारान मारान जाताना मला माझ्या गळ्यात मारला हो तू काय नको होता ना आता घर माझा तुझ्या पोटावर काय गो घेत नाही जा मागायला गो तुझा माझी गरज नसा तुमची गरज माका काय असं मला बरं असं मला लावलंय काय आणि माका तरी तुम्ही ओळखला आणि असेल. मला ओळखायचं आणि तुम्ही मरापर्यंत माका ओळखायचं असत नाही. लक्ष्मण सतम तुमचे मनापासून आभार तसंच देवांश परब एक बाजू देवांश परब यांनी सुद्धा मला हे 100 दिलेले आहे. देवांश परब याचे मनापासून आभार तसंच बाल दशावतार नाट्यमंडळ मळ्याची वाट यांचे सारगम पदनी सा पेटी मास्टर आमचे मित्र सागर जाधव यांनी सुद्धा मला हे 100 दिलेले आहे. सागर प्राण तळमळला देव तुझा बरा आणि बराच करतो. तसंच एक नाट्यप्रेमी आमचे मित्र परवा गावचे रहिवासी प्रशांत राणे यांच्यानी सुद्धा मला हे 100 दिलेले आहे. राणानो तुमच्या सुद्धा मनापासून आभार. तसंच प्रमोद रामचंद्र परब आमचे साहेब प्रमोद रामचंद्र परब यांच्यानी सुद्धा हे माका 100 दिलेले त्यांचे सुद्धा आभार. किरण कायाची खावण्यापेक्षा चकापणा करूचा असा त्यांनी स्वतः किरणशी संपर्क साधा. किरण कायाकी खावला बीच यांच्यानी सुद्धा माका हे दिलेले आहोत. देव त्यांचा सुद्धा बराच करतो. त्याला दुर्वा महेश परब यांच्यानी सुद्धा हे 100 दिलेले आहोत. देव त्यांचा सुद्धा बराच करतो. शेवट्या तुझ्यासारखी छप्पन आणि छप्पन समाजाला गळ्यातल्या वाटा तुझी आपण त्यांना माळ करून मिळवली तेव्हा नावाला त्यांनी माळ घालते. होय अण्णा, होय. आता काय जमीन सराकली माझी काय सरकारी माझा खरा तुझा आता ओळख नाही मी आता तुझ्या पेवता असते मी ओळखतो त्या पेवण्याच्या 8 दिवसाचा लक्षात तू त्याची काळजी करू नको. काळजी नाही करायची. सांगते काय बरोबर आहे. पेवताची जागा. काय बोलते ते ऐकता. बरोबर सांगता नाही. सांगते ना. शिस्तीत शिस्तीत कोण बोलची नाही सांगून टाक मला कोण तू